नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही आलो एका झकास ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात, थोडं वेगळं, थोडं शांत आणि या शांततेत काहीतरी आज मस्त असं करायचं ठरवलंय. तर आज जरा स्पेशल होतं, म्हणजे आज सगळे मित्र वगैरे पण घरी होते, तर म्हटलं मस्त काहीतरी जेवणाचा भेद करूया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मजा येणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो, आम्ही आमच्या फायनल लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आता तिथे जेवणाची तयारी चालू आहे सगळी, म्हणजे चूल वगैरे करतायत. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, आणि मागे तुम्ही लोकेशन बघू शकता किती मस्त आहे ते. हे मगासपासून इथे कांदा चिरत आहेत, आता टोमॅटो चिरायला घेतलाय त्यांनी. मांडी घेता माझ्या नाही सुन देतो मला थांबा. हाँ ये कर लो पहले. इथे मोठी मेहनत चालू आहे एका बिर्याणीसाठी, पण हे भाऊ आमचे व्हेजिटेरियन आहेत. सो गाईज, फायनली आमची बिर्याणी करायला चालू झालेली आहे आणि हे आमचे 2 शेफ आहेत इथे स्पेशल. त्यांना सर्टिफाईड शेफ आम्ही इथे बोलवलेले आहेत बिर्याणी करायला, आणि आम्ही त्यांचे सहाय्यक म्हणून आता इथे काम करतोय. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. हाडू किती आणलेले कोणती वाद करूचा आम्हाला आता नुसतं खाया. अरे मी खाय कोलगाव जाऊ ना तुमके ते तयार केलं काही नाही बाबा. तुका फोन मारले तू मला तो ऑर्डर धाडतेलं मला वाटत जाऊ तो जाऊ कसले पाहिजे रुपये पेट्रोल हुशार तो ऑर्डर नाही करले तू मग वाडी ते 2 भाजी वाटत त्याच्याकडे गावतली रे गाडीकडे पुरे पुरे. गाईज, आमचा फायनली आयजी परेश आलेला आहे. लॉग रे तरी पण विचार करता तो आयजी काय रे आयजी इंस्टाग्राम त्यांना खूप स्ट्रगल करावं लागलं इथपर्यंत पोहोचेपर्यंत. ते जरा चुकीच्या लोकेशनवर पोहोचलेले, ते पोहोचलेले तिथे आणि त्यांना यायचं होतं इथून, आणि हा एवढं अंतर त्यांना ट्रॅव्हल करायला नाही म्हटलं तरी 1 तास तरी लागला जवळपास. मारताना असं काय नाही गाईज, मी मालवणी पण बोलतोय, असं काय विषय नाही. आमका सगळं येतं बोला. आता कडे मसाले घालते. हो. सो गाइस, यहाँ पे अभी चिकन बन रहा है, देखो, देख सकते हो आप. 2 hours later. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. बंद झालं मरे. चालू आहे मका दिसतं कसं काय दिसतं हात पिऊन ठेव. कोणचा हात धरू सांगते का ते थांब बस करावं वगैरे दाखव. कॉमेंट्री सांगा मरे. उपयोग काय दाखव बघू किती आहे त्याले. माका वाटतं ग्रेव्ही पहिले कमी वाटा होती, आता ग्रेव्ही खूप वाटतं.
अरे मग अशी मी त्या खुर्चीवर बसलेलो आहे ना माका असली नीट लागलेली. माझा मेल्या काल तसा झाला. हॉलमधल्या घड्या बंद पडला आणि वाजलेले 8:30 रात्रीचे. आणि मी म्हणतोय की झोपलोय मी, बेकार झोप होती. झोपलोय, उठलोय, तो फोन येलो सिद्धेशाचो, काहीतरी पार्सल इल्ला तुका भूतून जास्त दूरची गरज नाही. आणि मी म्हणते लगेच उठलोय. वाजतच 8:30. मी 8:30 निघलेले आणि आता 8:30 वाजत झालं माझं. मी म्हटलं जोक्स टाइम आहे, म्हटलं भूक बीक लागाक नव्हती. आईचं फोन येलो, हे जेवलंय रे. ती हे काय गेली दत्त मंदिरात, माका बोलत होती. म्हटलं मी नाही जावा तुम्ही. बघते तर 9:30 झाले. मी काय करू सुद्धा नाही, सगळं फ्रीज आता ठेवून दिलं. मग तसं काढलंय 10 वाजले. उसळ होती, गरम केलंय तशीच, त्यात कांदो कापून घातलंय आणि फरसाण टाकलं. अच्छा चाललंय, गप्प बस. फोनवर चांगलंय का खाल्लं जेलंय का कोण जेवलंय हो म्हणून सांगतो. धर्मेश मुनकर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.